हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू नेक्स्ट सेशन. मी जेजुरकर भूषण टीम एक्झाम स्टडीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. डिअर स्टुडंट्स, फ्रॉम दी सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्स्पेक्टिव्ह आपण जी सॉईल मेकॅनिक्स हा टॉपिक आहे तर त्या रिलेटेड ही व्हिडिओ लेक्चर सिरीज लॉन्च केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये बघितलं मित्रांनो तर इन दी लास्ट सेशन बेसिकली वी हॅव टेकन द कंप्लीट ओव्हरव्ह्यू ऑफ द सिलेबस. एक सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सिलेबस कोणता आहे किंवा कोणते ॲस्पेक्ट्स आपण तिथं स्टडी करत असतो तर त्याविषयी आपण तिथं डिस्कशन केलं होतं, बरोबर. मग त्यामध्ये आपण बघितलं की कोणकोणत्या एक्झाम्स तिथं आहे. त्यानंतर जो ॲस्पेक्ट आपण बघितला एक ब्रॉड ॲस्पेक्ट जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, कारण आपण म्हटलं की कुठं कुठं सॉईल मेकॅनिक्सच्या ऐवजी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग पण तिथं मेन्शन केलेलं असतं. मग जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आणि सॉईल मेकॅनिक्स यामध्ये ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे दॅट वी हॅव डिस्कस. आपण म्हटलं होतं की जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा टॉपिक आहे एक ब्रॉड कॅटेगरी आहे. बेसिकली डील्स विथ द स्टडी ऑफ द मटेरियल विच इज फाउंड क्लोजर टू द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या क्लोज, मग ते इट मे बी सॉईल, इट मे बी रॉक, जे काही क्लोज टू अर्थ सरफेस मटेरियल आहे. इफ युअर ब्रांच इज स्टडिंग अबाउट दॅट विल से इट इज अ जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. पण त्याच ठिकाणी स्पेसिफिकली आपण म्हटलं की सॉईलचा स्टडी करत असेल आपण, जे काही मेकॅनिक्सचे लॉ असतील, हायड्रोलिक्सचे लॉ असतील, केमिस्ट्री रिलेटेड लॉ असतील, इफ यू आर अप्लाइंग दॅट टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द सॉईल इट विल बी कॉल्ड ॲज द सॉईल मेकॅनिक्स. पण त्याच ठिकाणी आपण म्हटलं होतं की रॉकच्या रिलेटेड मेकॅनिक्स असेल, रॉकच्या रिलेटेड काही इंजिनिअरिंग प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करत असाल दॅट विल बी द ब्रांच ऑफ द रॉक मेकॅनिक्स ऑर इट मे बी द रॉक इंजिनिअरिंग. आणि तिथं आपण म्हटलं होतं की जिओलॉजी किंवा सॉईल इंजिनिअरिंग पण तिथं असू शकतं, बरोबर. आणि म्हटलं होतं आपण की बेसिकली ॲट द ग्रॅज्युएशन लेवल जे आपण स्टडी करत असतो दॅट इज द सॉईल मेकॅनिक्स. ओके. मग आता सॉईल मेकॅनिक्सचं स्टडी करताना आपण त्यामध्ये बघितलं की डिफरंट टॉपिक आपल्याला स्टडी करायचे आहे, राईट. आणि त्यामध्ये फर्स्ट म्हटलं होतं आपण की आपण हे जाणून घेणार आहोत की सॉईल जे फॉर्मेट होत असते त्या सॉईलचं फॉर्मेशन ॲक्च्युली कसं होत असतं, किंवा सॉईल ही टर्म आपण तिथं डेफिनेशन जी डिफाईन केली होती. आपण म्हटलं होतं की जनरल जी टर्म तिथं म्हटली जाते सॉईल इज नथिंग बट दी अप्पर लेअर ऑफ द अर्थ सरफेस विच इज सपोर्टिंग दी प्लांट्स ऑर विच हेल्प्स टू ग्रो दी प्लांट्स, बरोबर. त्याला आपण काय म्हटलं होतं, सॉईलचं लेअर म्हटलं होतं. मग तिथं आपण इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हनं पण म्हटलं होतं की जी काही सॉईल आहे त्याला आपण कसं डिफाईन करू शकतो. इट इज दी अनसिमेंटेड ॲग्रिगेट ऑफ द मिनरल. ओके. आणि त्याच ठिकाणी आपण म्हटलं की सॉईल मेकॅनिक्स ही जी टर्मिनॉलॉजी आहे मित्रांनो तर ही टर्मिनॉलॉजी कोणी डिफाईन केलेली आहे, राईट. दॅट वॉज टर्न बाय ऑर दॅट वॉज कॉइन बाय सर डॉक्टर कार्ल तरजागी, बरोबर. मग डॉक्टर कार्ल तरजागी यांना आपण म्हटलं होतं द फादर ऑफ द सॉईल मेकॅनिक्स, बरोबर. 1925 मध्ये त्यांनी ही जी टर्म एस्टॅब्लिश केली होती. मग आता सॉईल मेकॅनिक्स त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनं पण आपण डेफिनेशन बघितली होती. तिथं म्हटलं होतं आपण की अकॉर्डिंग टू कार्ल तरजागी की ज्यावेळेस आपण सॉईलच्या रिलेटेड इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्सला सॉल्व करण्यासाठी मेकॅनिक्स असेल, हायड्रोलिक्सचे लॉ असेल किंवा केमिस्ट्रीचे लॉ असेल आपण सॉईलला अप्लाय करतो दॅट टाईम इट इज कॉल्ड ॲज ए सॉईल मेकॅनिक्स, बरोबर. हे आपण डिस्कशन केलं होतं. मग मित्रांनो लक्षात घ्या की सॉईल फॉर्मेशन जे आहे ते सुरुवातीला आपण स्टडी करणार आहे, नंतर वन बाय वन ईच टॉपिक आपण स्टडी करणार आहे. ओके. सो लेट स्टार्ट दिस सेशन. या सेशनला आपण स्टार्ट करूया आणि फॉर्मेशन ऑफ सॉईल काय आहे ते जाणून घेऊया. ओके. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस मी फॉर्मेशन ऑफ सॉईल म्हणतोय मीन्स वी नीड टू डिस्कस अबाउट द ओरिजिन ऑफ द सॉईल. ज्यावेळेस मी एक सॉईल बघतोय तर ॲक्च्युली ते पार्टिकल्स फॉर्म कसे होत आहे, मग त्यामध्ये कोणकोणत्या फेनॉमेना इन्व्हॉल्व आहे, कोणत्या टाईपच्या सॉईल्स आपल्याकडे इन्व्हॉल्व आहे आणि कुठं कशा प्रकारचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जात आहे दॅट वी हॅव टू फोकस. ओके. तर चला मग इकडे लक्ष द्या व्यवस्थित. बघा फॉर्मेशन ऑफ सॉईलमध्ये लेट्स से सपोज फॉर एक्झाम्पल की एक अशा प्रकारचा काय आहे, एक रॉक आहे. इथं काय आहे, अशा प्रकारचा रॉक आहे. नाउ व्हेन आय एम सीइंग दिस रॉक, ज्यावेळेस मी याला एक रॉक म्हणत आहे, एक हिली रिजन म्हणत आहे, इट मे बी अ सेडिमेंटरी रॉक, इट मे बी अ मेटामॉर्फिक रॉक और इट कॅन बी अ इग्नियस रॉक. ओके. वॉट एव्हर मे बी एक रॉक आहे. मग आता बघा हा रॉक तुम्ही जर बघितला तर हा काय बनलेला आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेला आहे, बरोबर. लेट्स से आपण असं अज्युम करूया की बिकॉज ऑफ सम फेनॉमेना, काय म्हणतोय मी, बिकॉज ऑफ सम फेनॉमेना दिस ॲग्रिगेटेड पार्टिकल्स आर गेट डिसइंटिग्रेटेड. इथले जे पार्टिकल्स आहे हे काय होत आहे, डिसइंटिग्रेट होत आहे. म्हणजेच काय होत आहे रे मित्रांनो, डिसइंटिग्रेट होत आहे म्हणजे काय होत आहे, सेपरेट आउट होत आहे. म्हणजे ह्या त्याच्या पॅरंट रॉक पासून ते काय होत आहे, सेपरेट आउट होत आहे. मग मित्रांनो असं अज्युम करूया की काहीतरी एक फेनॉमेना आहे की त्या फेनॉमेनामुळे काय होत आहे की हा जो पॅरंट रॉक आहे तर ह्या पॅरंट रॉकचे जे पार्टिकल कंबाईन झालेले आहे तर ते कंबाईन झालेले पार्टिकल काय होत आहे, डिसइंटिग्रेट होत आहे. दिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज द वेदरिंग फेनॉमेना. याला काय म्हणत असतो आपण, जे काही पार्टिकल डिसइंटिग्रेट होत आहे त्याच्या पॅरेंट्स रॉक पासून
दिस इज कॉल्ड ॲज दी डिसइंटिग्रेशन. याला काय म्हणतो आपण? डिसइंटिग्रेशन. आणि हे डिसइंटिग्रेशन जी फेनॉमेना आहे त्यालाच आपण म्हणत असतो वेदरिंग फेनॉमेना. दिट इज कॉल्ड ॲज दी वेदरिंग फेनॉमेना. आलं लक्षात? मग आता बघा मित्रांनो, हे जे काही वेदर्ड पार्टिकल्स आहे किंवा हे सेपरेट झालेले जे पार्टिकल्स आहे दे आर गोइंग टू ट्रान्सपोर्ट बिकॉज ऑफ सम एजन्सीज. काही एजन्सीच्या थ्रू, इट कॅन बी अ विंड, इट कॅन बी अ वॉटर, जे काही नॅचरली अवेलेबल आपल्याकडे एजन्सीज अवेलेबल आहे. मग कोणत्या एजन्सीज आहे ते आपण डिस्कस करणारच आहोत. पण असं अज्युम करा की काहीतरी एजन्सी आहे किंवा काहीतरी एक एजंट आहे की तो काय करतोय, हे जे सेपरेट झालेले पार्टिकल्स आहे त्याला एका रिजनवरनं काय करतोय, दुसऱ्या रिजनकडे काय करत आहे, ट्रान्सपोर्ट करत आहे. मग आता ट्रान्सपोर्ट केल्यानंतर याचं इकडे काय होणार आहे रे, ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. जे काही सेपरेट झालेले पार्टिकल आहे त्याचं काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. ट्रान्सपोर्टेशन होणार म्हणजेच काय होणार, त्याची मुवमेंट होणार आहे मित्रांनो. आणि मुवमेंट झाल्यानंतर बघा हे जे मुवमेंट झालेले पार्टिकल्स आहे हे इथं काहीतरी होणार आहे, काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे. डिपॉझिट होणार म्हणजे काय, लेअर बाय लेअर ते काय होणार आहे, तिथं ॲग्रिगेट होणार आहे, ते काय होणार आहे, त्याचं डिपोजिशन होणार आहे. आणि हे जे पार्टिकलचं डिपोजिशन होत आहे तर असं डिपोजिशन होत होत जर गेलं तर काय होणार आहे, परत इकडे काय होणार आहे, रॉकचं फॉर्मेशन होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज दी अपहिवल. याला आपण काय म्हणत असतो, अपहिवल. मग मित्रांनो तुम्हाला इथं 4 फेनॉमेना व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. आय विल रिपीट अगेन. बघा व्यवस्थित फोकस करा. काय म्हणतोय मी की एक आपल्याकडे पॅरेंट्स रॉक आहे आणि हा जो पॅरेंट्स रॉक आहे तर याच्यापासून बिकॉज ऑफ सम फेनॉमेना, अजून मी काही फेनॉमेना सांगितली का नाही, अजून करा काहीतरी एक फेनॉमेना आहे आणि बिकॉज ऑफ दिस फेनॉमेना हा जो पॅरेंट रॉक आहे तर पॅरेंट रॉक पासून त्याचे जे पार्टिकल्स आहे ते काय होत आहे, सेपरेट आउट होत आहे. आणि ही पार्टिकल सेपरेट होण्याची प्रोसेस त्याला आपण काय म्हणतो, डिसइंटिग्रेशन. काय म्हणतो, डिसइंटिग्रेशन. कारण जे इंटिग्रेटेड पार्टिकल होते ते आता काय झाले, सेपरेट आउट झाले, म्हणजे त्याचं डिसइंटिग्रेशन झालं. ओके. मग आता जे डिसइंटिग्रेट झालेले पार्टिकलची जी आपण प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज दी वेदरिंग फेनॉमेना. त्याला काय म्हणतो आपण, वेदरिंग फेनॉमेना. मग नेक्स्ट काय झालं, हे जे पार्टिकल सेपरेट आउट झाले तर काही एजंटमुळे ते काय झालेले आहे, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर त्याची काय झालेली आहे, मुवमेंट झालेली आहे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालेलं आहे. मग त्यानंतर काय झालं, हे ट्रान्सपोर्टेशन होऊन इथं काय झालं, डिपॉझिशन व्हायला लागलं. जे पार्टिकल सेपरेट आउट झाले त्याचं काय व्हायला लागलं, डिपॉझिशन. आणि डिपॉझिशन होत त्याचा व्हॉल्यूम काय होत गेला, इन्क्रीज होत गेला. दॅट इज कॉल्ड ॲज दी अपहिवल. त्याला काय म्हणतो आपण, अपहिवल. म्हणजेच मित्रांनो जी सॉइल फॉर्मेशन होत असतं त्यामध्ये ह्या 4 फेनॉमेना आर दी व्हेरी इम्पॉर्टंट फेनॉमेना. एक्झाम पॉईंट ऑफ याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात अगोदर काय होणार आहे, वेदरिंग होणार आहे, त्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, त्यानंतर त्याचं डिपोजिशन होणार आहे आणि डिपोजिशन होत काय होणार आहे, अपहिवल होणार आहे. आलं का लक्षात? म्हणजेच आपण जर याचा सिक्वेन्स जर बघितला मित्रांनो तर हा सिक्वेन्स आपल्या लक्षात येत आहे. आणि इथं 2 टर्मिनॉलॉजी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. लेट मी गिव्ह यू दी क्लिअर आयडिया. बघा इथं लक्षात घ्या, 2 टर्मिनॉलॉजी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की हे जे पार्टिकल इथं सेपरेट आउट झालेले आहे मित्रांनो, हे पार्टिकल ॲज इट इज त्या पॅरेंट रॉक वरती जर राहत असेल आणि त्यापासून जर सॉइलचं फॉर्मेशन होत असेल, सॉइलचे पार्टिकल तयार होत जर असेल, सो दिस इज कॉल्ड ॲज द रेसिड्युअल सॉइल. त्याला आपण काय म्हणणार आहे, रेसिड्युअल सॉइल. मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्या, नावामध्येच आहे. रेसिड्युअल म्हणजे काय आहे, तिथंच राहत आहे. मित्रांनो सॉइल कशी फॉर्म होत आहे तर हा जो रॉक आहे याच्यापासून पार्टिकल सेपरेट होत आहे म्हणजे सॉइलचं फॉर्मेशन होत आहे. पण बिकॉज ऑफ द डिसइंटिग्रेशन, बिकॉज ऑफ द वेदरिंग फेनॉमेना हे पार्टिकल सेपरेट आउट झाले, पण सेपरेट झाल्यानंतर सुद्धा त्या पॅरेंट्स रॉकवरती ॲज इट इज तिथं जर राहिले तर दॅट इज कॉल्ड द रेसिड्युअल सॉइल. रेसिड्युअल सॉइल आपण काय म्हटलं, कारण जे काही डिसइंटिग्रेट झालेले पार्टिकल आहेत तिथंच त्यांनी रेसिडन्स प्रोव्हाइड केलेला आहे किंवा तिथंच त्यांनी रेसिडन्स घेतलेला आहे. आलं लक्षात? पण त्यानंतर सेकंड फेनॉमेना आपण जे अगोदर बघितली की हे पार्टिकल काय होत आहे, इथनं ट्रान्सपोर्ट होत आहे. मग हे ट्रान्सपोर्ट झालेले पार्टिकलमुळे जी सॉइल तयार होणार आहे किंवा ही जी सॉइल इथं फॉर्मेशन होत आहे दिस इज कॉल्ड ॲज दी ट्रान्सपोर्टेड सॉइल. याला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सपोर्टेड सॉइल. का? कारण ट्रान्सपोर्टेशन झाल्यामुळं ही सॉइलचं काय झालेलं आहे, ट्रान्सपोर्टेड सॉइल. ओके. तर त्यामुळे काय झालेलं आहे, या सॉइलचं फॉर्मेशन झालेलं आहे. म्हणजे 2 मेजर टाईपच्या सॉइल्स आहे किंवा 2 ब्रॉड कॅटेगरी आहे. एक आहे रेसिड्युअल सॉइल, एक आहे ट्रान्सपोर्टेड सॉइल. ट्रान्सपोर्टेड सॉइल मध्ये कोणकोणत्या फेनॉमेना इन्व्हॉल्व आहे, ट्रान्सपोर्टेड, डिपॉझिशन, अपहिवल. पण रेसिड्युअल सॉइल मध्ये फक्त काय होत आहे, डिसइंटिग्रेशन. आणि जे डिसइंटिग्रेट झालेले पार्टिकल आहे ते ॲज इट इज त्या पॅरेंट्स रॉकवरती तिथं राहत आहे. ओके. सो आता बघा, आता नेक्स्ट जे आपला सिक्वेन्स आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. काय सिक्वेन्स आहे बघा. नेक्स्ट जर तुम्ही लक्षात जर घेतलं तर बघा ही जी टोटल सॉइल फॉर्म होण्याची प्रोसेस आहे मित्रांनो, लक्षात घ्या इथं
इथं आपण जे म्हटलं की ही टोटल सॉईल फॉर्म होण्याची जी फेनॉमिना आहे किंवा ही जी प्रोसेस आहे किंवा हे जे सायकल आहे, दिस इज कॉल्ड ॲज दी पेडोजेनेसिस प्रोसेस. याला आपण काय म्हणत असतो, पेडोजेनेसिस प्रोसेस. व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दी ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. ज्या तुमच्या जेई लेवलच्या एक्झाम्स असतील किंवा इव्हन MES लेवलची पण एक्झाम असेल मित्रांनो, तर यामध्ये एक सिंपल क्वेश्चन्स तिथं ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की जी सॉईल फॉर्म होण्याची प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज दी पेडोजेनेसिस प्रोसेस. आलं का लक्षात? तर एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, आता आपण जे आत्ताचं डिस्कशन केलं की सॉईलचं जे फॉर्मेशन होत आहे मित्रांनो, तर सगळ्यात अगोदर कोणती फेनॉमेना तिथं ऑकर होत आहे रे, वेदरिंग फेनॉमेना. वेदरिंग फेनॉमेना तिथं ऑकर होत आहे. मग वेदरिंग झाल्यानंतर मित्रांनो जे काही वेदर्ड पार्टिकल आहे किंवा डिसइंटिग्रेटेड पार्टिकल आहे त्याचं काय होत आहे रे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन होत आहे. त्याचं काय होत आहे, ट्रान्सपोर्टेशन झाल्यानंतर त्या जे काही पार्टिकल्स आहे त्याचं काय होत आहे रे, डिपॉझिशन होत आहे. म्हणजे याचं सेकंड नंबरला कोणती फेनॉमेना ऑकर झाली, ट्रान्सपोर्टेशन. थर्ड नंबरला कोणती फेनॉमेना ऑकर झाली, डिपॉझिशन. आणि डिपॉझिशन होत होत तिथला जो काही रिजन आहे तो काय होत आहे, त्याचा व्हॉल्यूम इंक्रीज होत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज दी अपहिवल प्रोसेस. सो दिस इज दी फोर्थ फेनॉमेना. आणि मला सांगा मित्रांनो, इथं जर तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व जर केलं तर इथला जो रॉक आहे या रॉकचं जर डिसइंटिग्रेशन होऊ शकतं, तर इथं जो परत तयार झालेला रॉक आहे याचं डिसइंटिग्रेशन नाही होऊ शकत का? येस, ऑब्विसली होऊ शकतं. मग याचं जर डिसइंटिग्रेशन होत असेल तर परत कोणती फेनॉमेना ऑकर होणार आहे, वेदरिंग फेनॉमेना. मग इथं डिसइंटिग्रेट झालेले पार्टिकल परत दुसऱ्या कोणत्या तरी रिजनमध्ये काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट होणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की हा अपहिवल झाल्यानंतर जो तिकडं परत रॉक तयार झालेला आहे त्याचं परत काय होऊ शकतं, वेदरिंग होऊ शकतं आणि ते पार्टिकल परत दुसऱ्या कोणत्या तरी रिजनमध्ये काय होऊ शकतं, ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. सो दिस सायकल इज कॉल्ड ॲज दी जनरल सायकल इन्व्हॉल्व इन दी फॉर्मेशन ऑफ दी सॉईल. आलं का लक्षात? म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं तर एक सायकल फॉर्म होत आहे. सगळ्यात अगोदर कोणती फेनॉमेना, वेदरिंग फेनॉमेना. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन होत आहे, डिपॉझिशन होत आहे आणि नंतर अपहिवल होत आहे. ही जी सायकल यामध्ये इन्व्हॉल्व आहे, दिस इज द जनरल सायकल इन्व्हॉल्व इन दी फॉर्मेशन ऑफ दी सॉईल. आलं लक्षात? मग आता सॉईल ॲक्च्युअली कोणत्या प्रोसेस इन्व्हॉल्व आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. सॉईल फॉर्मेशनमध्ये कोणकोणत्या प्रोसेस इन्व्हॉल्व आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. पण मित्रांनो, आता मेजर जो पॉईंट ऑफ डिस्कशन असणार आहे, जो आपला मेजर पॉईंट ऑफ कन्सर्न आहे तो काय आहे की इथं जे पार्टिकल सेपरेट आउट झाले, आपली जी स्टोरी आहे त्याची सुरुवातच कुठनं झाली रे, आपल्या स्टोरीची सुरुवातच इथनं झाली की पार्टिकल डिसइंटिग्रेट होत आहे. नाउ द क्वेश्चन अराइजेस, हाऊ दिस पार्टिकल इज गेटिंग डिसइंटिग्रेटेड. हा जो इथला पार्टिकल आहे तो कशा प्रकारे डिसइंटिग्रेट होत आहे. सो लेट्स फाइंड द आन्सर. बघा इथं लक्षात घ्या, त्याचा आन्सर आपण फाइंड आउट करूया की त्यामध्ये कोणकोणत्या फेनॉमेना इन्व्हॉल्व आहे. बघा मित्रांनो, जे वेदरिंग ऑफ रॉक होत असतं किंवा ज्याला तुम्ही डिसइंटिग्रेशन ऑफ द पार्टिकल म्हटलेला आहात, दिस कॅन बी ऑकर बिकॉज ऑफ दी टू फेनॉमेना. तिथं जे काही वेदरिंग होत आहे किंवा पार्टिकल एकमेकापासून सेपरेट आउट होत आहे, तर त्यामध्ये दोन फेनॉमेना तिथं इन्व्हॉल्व असू शकतात किंवा त्याला आपण म्हणतो टू टाइप्स ऑफ द वेदरिंग. मग कोणकोणते, तर फर्स्ट आहे फिजिकल वेदरिंग आणि सेकंड आहे केमिकल वेदरिंग. मग सर नावावरनं तर कळतंय की फिजिकल वेदरिंग ज्यावेळेस मी म्हणतोय तर वेदरिंग म्हणजे काय रे मित्रांनो. सर आम्हाला एवढं कळतंय की वेदरिंग म्हणजे पार्टिकल सेपरेट आउट होत आहे. वेदरिंग म्हणजे काय होत आहे, पार्टिकल सेपरेट आउट होत आहे, त्याचं डिसइंटिग्रेशन होत आहे. मग सर पार्टिकल सेपरेट आउट होत आहे, तर ज्यावेळेस मी फिजिकल वेदरिंग म्हणतोय म्हणजेच हे जे पार्टिकल सेपरेट आउट होत आहे ते होण्यामागचे जे फोर्सेस तिथे अवेलेबल आहे ते फिजिकल फोर्सेस आहे. ते पार्टिकलचं सेपरेशन कशामुळे होत आहे, तर फिजिकल फोर्सेसमुळे होत आहे. त्याच ठिकाणी ज्यावेळेस मी केमिकल वेदरिंग म्हणतोय, काय म्हणतोय मी, केमिकल वेदरिंग, याचा अर्थ ते वेदरिंग होण्यामागं किंवा डिसइंटिग्रेशन होण्यामागं कोणता फोर्स इन्व्हॉल्व आहे, तर केमिकल फोर्सेस इन्व्हॉल्व आहे. मग सर फिजिकल कोणकोणते फोर्सेस अवेलेबल आहे. सो सी हिअर, ज्यावेळेस फर्स्ट सांगतोय फिजिकल फोर्स कोणता आहे, इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग ऑफ. काय म्हणतोय मी, इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग ऑफ. व्हॉट इज मीन बाय द इम्पॅक्ट. इम्पॅक्ट इज नथिंग बट द कोलिजन ऑफ द टू पार्टिकल्स किंवा कोलिजन ऑफ द टू फोर्सेस, बरोबर. आणि ग्राइंडिंग म्हणजे काय रे, ग्राइंडिंग इज नथिंग बट द ॲब्रेशन फोर्स. मग दोन ऑब्जेक्टचं ज्यावेळेस ॲब्रेशन तिथं होत आहे, एकमेकावरती फ्रिक्शन तयार होत आहे, त्यामुळे पण पार्टिकल सेपरेट आउट होऊ शकतात. ज्यावेळेस दोन बॉडीज एकमेकावरती कोलाइड होत आहे, इम्पॅक्ट होत आहे, तर त्यामुळे पण काय होऊ शकतं, पार्टिकल सेपरेट होऊ शकतात. मग इथं काय म्हटलंय मी, इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग ऑफ. कशाचा इम्पॅक्ट आणि कशाचं ग्राइंडिंग, तर फर्स्ट आहे वॉटरमुळे काय होऊ शकतं, तिथं इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग होऊ शकतं. विंडमुळे काय होऊ शकतं, इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग होऊ शकतं. आईसमुळे काय होऊ
शकतं रे, इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग होऊ शकतं. बरोबर, म्हणजेच हे काही फिजिकल फोर्सेस तिथं इन्व्हॉल्व आहे की ज्याच्यामुळे दोन पार्टिकल एकमेकापासून सेपरेट होऊ शकतात. आणि असं जर होत असेल तर विल से दॅट इज दी फिजिकल वेदरिंग. काय आहे ती? फिजिकल वेदरिंग आहे. त्याच ठिकाणी बघा स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ दी आईस. मग सर आता हे स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ दी आईसमुळे कशा प्रकारे पार्टिकल सेपरेट होत आहे तर बघा लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल लेट मी गिव्ह यू द आयडिया. सपोज फॉर एक्झाम्पल एक अशा प्रकारचं काय आहे रे, एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे किंवा एक सॉलिड रॉक आहे आणि ह्या रॉकमध्ये जे व्हाईट्स इथं तयार झालेले आहे, इफ दी वॉटर इज एंटर्ड इन दिस voids and if get converted into the ice. आपल्याला माहित आहे की बिकॉज ऑफ द आईस फॉर्मेशन इफ द व्हॉल्यूम इज गेटिंग इन्क्रीज, व्हॉल्यूम जर इन्क्रीज जर झाला तर ह्या व्हाईट्स मधलं जे काही आईस मध्ये कन्वर्जन झालेलं आहे तर त्यामुळे काय होऊ शकतं, पार्टिकलचं स्प्लिटिंग तिथं होऊ शकतं. ओके, सो वी कॅन से दिस इज ऑल्सो वन ऑफ द फोर्स विच इज इन्व्हॉल्व इन द फिजिकल वेदरिंग. राईट, सो सी हिअर फर्स्ट आपण काय म्हटलं रे, फर्स्ट आपण म्हटलं इम्पॅक्ट अँड ग्राइंडिंग ऑफ द वॉटर असेल, विंड असेल, आईस असेल. सेकंड आपण काय म्हटलं, स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ द आईस, ते तुम्हाला कळलेलं आहे. त्यानंतर थर्ड बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता सर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कशा प्रकारे पार्टिकल सेपरेट आउट होऊ शकतात तर बघा लक्षात घ्या. तुम्ही जर आपली फर्स्ट डिस्कशन जर बघितलं तर ज्यावेळेस इथनं एक पार्टिकल इथं स्लाइड होत आहे तर हा पार्टिकल इथं फॉल झाल्यानंतर, आता हा पार्टिकल इथं फॉल कशामुळे होत आहे रे, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. बरोबर ना, एवढंच आपल्याला माहित आहे की हा पार्टिकल किंवा एक बिगर सॉलिड ऑब्जेक्ट जर इथनं फॉल होत असेल तर हा फॉल होण्यामागचा रिझन काय आहे, कोणता फिजिकल फोर्स इन्व्हॉल्व आहे तर ग्रॅव्हिटी फिजिकल फोर्स इन्व्हॉल्व आहे. आणि हा फिजिकल फोर्स जो आहे किंवा ग्रॅव्हिटी फोर्स आहे तर हे पार्टिकल ज्यावेळेस बॉटम पार्टिकलवरती काय होणार, इम्पॅक्ट होणार किंवा त्यावरती काय होणार, कोलिजन होणार, तर त्यामुळे पण काय होणार आहे, पार्टिकलचं सेपरेशन होणार आहे. आणि मित्रांनो पार्टिकलचं सेपरेशन होतंय म्हणजे काय होतंय रे, येस राईट, दॅट इज द डिसइंटिग्रेशन. मग पार्टिकलचं सेपरेशन होतंय म्हणजे डिसइंटिग्रेशन होतंय आणि म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, फिजिकल वेदरिंग होत आहे. आलं का लक्षात? म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की फिजिकल वेदरिंग जी फेनॉमेना आहे त्यामध्ये आपण काय इन्व्हॉल्व करू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट आहे प्लांट्स अँड ॲनिमल्स. नाव सी हिअर when the plants and animals are moving on the earth surface, ज्यावेळेस प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे, ॲनिमल्स ज्यावेळेस अर्थ सरफेसवरती मूव्ह होत आहे किंवा प्लांट्स ज्यावेळेस ग्रो होत आहे तर प्लांट्स ग्रो झाल्यामुळे सुद्धा तिथं स्प्लिटिंग ॲक्शन तिथं तयार होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ॲनिमल्स मुवमेंट घेत आहे अर्थ सरफेसवरती तर त्यावेळेस पण काय होऊ शकतं, बिकॉज ऑफ दी मुवमेंट ऑफ दिस ॲनिमल्स जे काही पार्टिकल्स आहे सॉईलचे एका रिजनवरनं किंवा एका स्पॉटवर दुसऱ्या स्पॉटवरती काय होऊ शकता, ट्रान्सपोर्ट होऊ शकता, मुवमेंट होऊ शकता किंवा पार्टिकलचं सेपरेशन होऊ शकतं. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॉल्ड फिजिकल वेदरिंग. मग मित्रांनो इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस मी फिजिकल वेदरिंग म्हणतोय याचा अर्थ काय होतो रे, व्हॉट इज मीन बाय फिजिकल वेदरिंग. राईट, व्हॉट फिजिकल वेदरिंग म्हणजे वेदरिंग ॲक्शन जी तिथं होत आहे किंवा पार्टिकलचं डिसइंटिग्रेशन होत आहे ते कशामुळे होत आहे, बिकॉज ऑफ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द फिजिकल फोर्सेस. आलं लक्षात. सो दिस इज द फर्स्ट केस. नाव सी दी सेकंड केस. ज्यावेळेस मी सेकंड केस बघतोय केमिकल वेदरिंग तर ऑब्विसली आपण काय म्हटलं रे, केमिकल फोर्सेस इन्व्हॉल्व आहे. मग सर कोणकोणते केमिकल फोर्सेस इन्व्हॉल्व आहे बघा लक्षात घ्या. ऑलरेडी आपल्या फ्रॉम द बेसिक आपल्याला माहित आहे की ऑक्सिडेशन फेनॉमेना तिथं घडू शकते. त्यानंतर रिडक्शन फेनॉमेना आहे, कार्बोनेशन आहे, हायड्रेशन आहे अँड लिचिंग बाय ऑर्गॅनिक ऍसिड. नाव सी वन बाय वन. ज्यावेळेस मी म्हणतोय ऑक्सिडेशन, व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन, इट इज नथिंग बट द केमिकल रिएक्शन ऑफ एनी ऑब्जेक्ट विथ द ऑक्सिजन. बरोबर, मग ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्ट म्हणजे इथं आपण काय कन्सिडर करतोय, ऑलरेडी एक जो काही सॉलिड रॉक आहे तो आपण कन्सिडर करतोय. मग या सॉलिड रॉकची ज्यावेळेस ऑक्सिजन बरोबर काय होत आहे, रिएक्शन होत आहे अँड बिकॉज ऑफ दिस रिएक्शन इफ द पार्टिकल्स आर गेटिंग डिसइंटिग्रेटेड, इफ द पार्टिकल्स आर गेटिंग सेपरेटेड, दॅट इज नथिंग बट द केमिकल वेदरिंग. त्याच ठिकाणी मग रिडक्शन आपल्याला माहित आहे, chemical reaction in which the oxygen is not getting used, that will be a reduction. आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जर बघितलं तर कार्बोनेशन आहे. कार्बोनेशन मध्ये काय असणार आहे तर जे काही CO3 असणार आहे तर CO3 रिएक्शन तिथं होणार आहे. त्यानंतर हायड्रेशनमध्ये वॉटर इन्व्हॉल्वमेंट असणार आहे आणि लिचिंग ॲक्शन आहे लास्टला. तर लिचिंग ॲक्शन म्हणजे काय व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्हाला ह्या ज्या चार बेसिक फेनॉमेना आहे ते माहीत आहे. ऑक्सिडेशन काय आहे, रिडक्शन आहे, कार्बोनेशन, हायड्रेशन आहे किंवा यावरती तुम्हाला कुठे एक्झाममध्ये तिथं क्वेश्चन्स नाही विचारले जाणार. ओके, पण तुम्हाला एक माहीत पाहिजे की ॲक्च्युली केमिकल वेदरिंग काय आहे. ओके, नाव सी हिअर ज्यास मी लिचिंग ॲक्शन इथं म्हणतोय, लिचिंग बाय द ऑर्गॅनिक ॲसिड, तर याचा अर्थ काय होतो बघा. एक जनरल डेफिनेशन सांगायची जर झाली तर लिचिंग म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ
retracting a substance from a solid material that can be dissolved in the liquid. काय म्हणतोय मी? Leaching is the process of extracting a solid material which can be dissolved into the liquid. For example, आता इथं अज्युम करा बघा, लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक रॉक मधनं काय करत आहे, सॉइलला सेपरेट आउट करत आहे. मग बघा रॉक हा जो एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे याच्यामधनं सॉइलला आपण एक्स्ट्रॅक्ट करत आहे, रिट्रॅक्ट करत आहे. मग सॉइलला जो रिट्रॅक्शन केलेला आहे किंवा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तर ती लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होऊ शकते. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ लिचिंग. हे एक जनरल डेफिनेशन आहे. मग कोणत्या सॉलिड ऑब्जेक्टपासून, कोणत्या सॉलिड मटेरियलपासून तुम्ही कोणता मटेरियल रिट्रॅक्ट करत आहे, कोणता मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करत आहे, दॅट इज द अनदर केस. पण लिचिंगची एक तुम्हाला जनरल डेफिनेशन सांगायची झालं तर आपण काय सांगू शकतो? लिचिंग इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑर रिट्रॅक्शन ऑफ द सॉलिड मटेरियल विच कॅन बी डिझॉल्व इन टू लिक्विड. इथं जे आपण सॉइल सेपरेट आउट करत आहे दॅट कॅन डिझॉल्व इन टू द लिक्विड, राईट. सो दिस इज द लिचिंग प्रोसेस. त्यानंतर नेक्स्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. पण आपलं पॉईंट ऑफ डिस्कशन काय होतं इथं व्यवस्थित लक्षात घ्या. व्हॉट वॉज द पॉईंट ऑफ डिस्कशन? तुम्ही इथं जर बघितलं मित्रांनो तर आपलं पॉईंट ऑफ डिस्कशन काय होतं की हा जो पॅरेंट रॉक आहे तर पॅरेंट रॉकपासून जे पार्टिकल सेपरेट आउट होत आहे म्हणजेच वेदरिंग ॲक्शन तिथं होत आहे. तर ही वेदरिंग ॲक्शन तिथं होताना मित्रांनो ही वेदरिंग ॲक्शन कोणत्या प्रकारे तिथं होऊ शकते किंवा त्यामध्ये कोणते फोर्सेस इन्व्हॉल्व आहे तर ते फोर्सेसचं आपलं डिस्कशन तिथं चालू होतं. आणि त्याच्या बेसिसवरती आपण काय म्हटलं रे, त्याच्या बेसिसवरती आपण म्हटलं की दोन फेनॉमेना तिथं आहे, एक आहे फिजिकल वेदरिंग, एक आहे केमिकल वेदरिंग. तर तुम्हाला एक्झाम पर्स्पेक्टिव्हने हे लक्षात ठेवायचं आहे की फिजिकल वेदरिंग काय आहे, केमिकल वेदरिंग काय आहे. त्यानंतर फिजिकल वेदरिंगमध्ये कोणकोणते फोर्सेस इन्व्हॉल्व आहे आणि केमिकल वेदरिंगमध्ये कोणकोणते फोर्सेस इन्व्हॉल्व आहे. आलं का लक्षात? मग आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट मला इथं डिस्कस करायचा आहे मित्रांनो, फोकस करा. मला सांगा फिजिकल वेदरिंगमध्ये काय होत आहे रे? फिजिकल वेदरिंगमध्ये फक्त एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलपासून सेपरेट आउट होत आहे. मग सर केमिकल वेदरिंगमध्ये काय होत आहे? तर मित्रांनो केमिकल वेदरिंगमध्ये सुद्धा पार्टिकल सेपरेट आउट आहे. बट केमिकल वेदरिंगमध्ये ज्यावेळेस पार्टिकल सेपरेट आउट होत आहे तर तिथं काहीतरी केमिकल रिॲक्शन होत आहे. अँड बिकॉज ऑफ दिस केमिकल रिॲक्शन, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, फोकस करा की बिकॉज ऑफ दिस केमिकल रिॲक्शन जे काही तिथले मिनरल्स आहे किंवा जे पार्टिकल सेपरेट आउट होत आहे त्याच्या केमिकल कॉम्पोजिशनमध्ये चेंजेस तिथं होऊ शकतात. आय विल रिपीट अगेन की फिजिकल वेदरिंग जे आहे, फिजिकल वेदरिंगमध्ये फक्त फिजिकल फोर्सेस इन्व्हॉल्व आहे, फक्त पार्टिकल सेपरेट आउट होत आहे. पण त्याच ठिकाणी ज्यावेळेस मी केमिकल वेदरिंग म्हणतोय तर केमिकल रिॲक्शन्स आर इन्व्हॉल्व अँड बिकॉज ऑफ दिस केमिकल रिॲक्शन जो काही पॅरेंट रॉक आपला होता, जो काही इनिशियल रॉक होता की ज्याच्यापासून पार्टिकल सेपरेट आउट होत आहे त्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशनमध्ये चेंजेस तिथं होऊ शकतात. ओके, आलं का लक्षात? व्हेरी इंपॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह की केमिकल वेदरिंगमध्ये जे पॅरेंट्स रॉक आहे त्याच्या केमिकल कॉम्पोजिशनमध्ये चेंज होऊ शकतो. फिजिकल वेदरिंगमध्ये केमिकल कॉम्पोजिशनमध्ये कोणताही चेंज तिथं होत नाही. ओके, इंपॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर यू कॅन नोट डाऊन बाय पॉज द व्हिडिओ. ओके, आलं लक्षात? नाव सी दी नेक्स्ट. आता वेदरिंग फेनॉमेना तर आपल्याला कळलेली आहे आणि आपण हे पण सांगितलं की ज्यावेळेस वेदरिंग होतं तर वेदरिंगमुळे पार्टिकलमध्ये चेंजेस होत आहे. मग हे पार्टिकलमध्ये चेंजेस कसे होऊ शकतात व्यवस्थित लक्षात घ्या. आपण काय सांगितलं रे, कोणकोणते फोर्सेस त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? वॉटर इन्व्हॉल्व आहे, त्यानंतर एअर इन्व्हॉल्व आहे, त्यानंतर आईस इन्व्हॉल्वमेंट आहे, ग्रॅव्हिटी फोर्स इन्व्हॉल्व आहे, किंवा आपण म्हटलं की प्लांट्स अँड ॲनिमल. आणि ज्यावेळेस मी प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणतो त्याला कंबाईनली मी म्हणतोय ऑर्गॅनिझम्स. ओके, मग आता लक्षात घ्या, मला सांगा ज्यावेळेस एक आपला पॅरेंट्स रॉक होता तर ह्या पॅरेंट्स रॉकपासून हा पार्टिकल ज्यावेळेस सेपरेट आउट झाला आणि वेगवेगळे जे एजंट्स आहे, वेगवेगळे एजंट्स म्हणजे विंड असेल, वॉटर असेल, तर हे वेगवेगळ्या एजंटनं त्याला काय केलेलं आहे? ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. ज्यावेळेस वेगवेगळे एजंट त्याला ट्रान्सपोर्ट करत आहे तर त्या पार्टिकलमध्ये काही चेंजेस होत आहे. मग सर कोणते चेंजेस होत आहे आणि त्या पार्टिकल त्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक चेंज होत आहे तर तेच आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. ओके, नाव सी दी नेक्स्ट. व्यवस्थित फोकस करा. इथं we need to discuss about what are the characteristic are getting change of the particles. Okay, now see here, first characteristic आपण डिस्कस करणार आहे, that is the size of the particle. जी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला चेंज करायची डिस्कस करायची आहे की जी चेंज होत आहे ती कोणती आहे? साईज. मग बघा, जर वॉटरमुळे ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर जे पार्टिकलची साईज आहे ती काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ज्यावेळेस रिव्हरमध्ये डिफरंट पार्टिकल्स तिथं फ्लो होत असतात, एक फ्लोविंग रिव्हरचं जे वॉटर आहे त्यामधले पार्टिकल ज्यावेळेस वॉटर बरोबर फ्लो होत असतात तर ते पार्टिकल एक राउंडेड शेपमध्ये कन्वर्ट झालेले आहे. म्हणजेच काय झालेलं आहे रे मित्रांनो, ते पार्टिकलची साईज तिथं रिड्यूस झालेली आहे आणि रिड्यूस होत होत त्याला एक राउंडेड शेप काय झालेला आहे? अचीव झालेला आहे. आलं का लक्षात? म्हणजेच मित्रांनो काय होणार आहे की वॉटर बरोबर जर तो पार्टिकल ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याच्या साईजमध्ये काय होणार आहे रे? रिडक्शन होणार आहे. काय होणार आहे? साईजमध्ये रिडक्शन होणार आहे. त्याच ठिकाणी एअर बरोबर जर ट्रान्सपोर्ट झालं तर काय होऊ शकतं? कन्सिडरेबल रिडक्शन.
म्हणजेच जे वॉटरमुळे रिडक्शन होत आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये एअरमुळे होणार रिडक्शन काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा आईस. आईसमध्ये काय होऊ शकतं, कन्सिडरेबल ग्राइंडिंग अँड इम्पॅक्ट. आता आईसमुळे कशा प्रकारे सॉइल फॉर्मेशन होतं, स्प्लिटिंग ॲक्शन तर ते अवेलेबलच आहे, पण ग्राइंडिंग ॲक्शन सुद्धा अवेलेबल आहे. आता ते कसं अवेलेबल आहे तर ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ दी सॉइल डिस्कस करू त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ओके, फक्त प्रायमरीली इथे एक फक्त लक्षात ठेवा की जर आईस फेनॉमेना किंवा आईस हा जो एजंट तिथं इन्व्हॉल्व जर असेल तर त्यामध्ये काय होऊ शकतं, कन्सिडरेबल ग्राइंडिंग अँड इम्पॅक्ट. ग्रॅव्हिटी फोर्स जर इन्व्हॉल्व असेल तर कन्सिडरेबल काय होणार आहे, इम्पॅक्ट होणार आहे. कारण ग्रॅव्हिटी फोर्समुळे ते दोन पार्टिकल एकमेकावरती काय होणार आहे, कोलाइड होणार आहे, त्याचा लार्ज इम्पॅक्ट तिथं तयार होणार आहे. ओके, आणि त्यामुळे साईडमध्ये काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. आणि ऑर्गॅनिझममुळे काय होऊ शकतं, तर ऑर्गॅनिझममुळे तिथं कन्सिडरेबल रिडक्शन होणार नाही, पण एक स्मॉल रिडक्शन तुम्हाला तिथं बघायला भेटेल. ओके, सो हिअर इट विल बी अ रिडक्शन इन दी साईज बट दॅट नॉट अप टू दॅट एक्सटेंट. ओके, जेवढं एअर किंवा आईसमुळे तिथं रिडक्शन होत आहे त्यापेक्षा जास्त तिथं होणार नाही. तर ऑर्गॅनिझममुळं जे पार्टिकलचं रिडक्शन होणार आहे दॅट विल बी व्हेरी लेस. आलं का लक्षात? तर हा फर्स्ट पॅरामीटर आपण इथे डिस्कस केला. कोणता पॅरामीटर, साईज पॅरामीटर, की हे वेगवेगळे एजंट ज्यावेळेस पार्टिकलला ट्रान्सपोर्ट करत आहे तर त्यावेळेस पार्टिकलच्या साईजमध्ये काय चेंजेस होत आहे. ओके, क्लिअर. नाव सी दी नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट मी सांगतोय ती शेप अँड राऊंडनेस. आता शेप म्हणजे काय रे मित्रांनो, ज्यावेळेस मी एक पार्टिकल इथं बघतोय, लेट्स से सपोज दिस इज द पार्टिकल. या पार्टिकलचा तुम्ही जर शेप जर बघितला तर एक अँग्युलर पार्टिकल आहे आणि हा अँग्युलर पार्टिकल जर याच्यावरती फोर्सेस जर अप्लाय केले किंवा कंटिन्युअसली फिजिकल फोर्सेस अप्लाय होत असेल तर हा अँग्युलर पार्टिकल राऊंडमध्ये काय होऊ शकतो, कन्व्हर्ट होऊ शकतो. मग लक्षात घ्या, शेप अँड राऊंडनेस जर आपण बघितला पार्टिकलचा तर वॉटरमुळे काय होऊ शकतं, राऊंडनिंग ऑफ दी सँड अँड ग्रॅव्हल. सँड अँड ग्रॅव्हलचं काय होणार आहे, राऊंडनिंग होणार आहे. म्हणजे हा पार्टिकल जो अँग्युलर होता तो राऊंडमध्ये कन्वर्ट होणार आहे. आलं का लक्षात? त्याच ठिकाणी जर एअर जर असेल तर हाय डिग्री ऑफ राऊंडिंग अवेलेबल आहे. आईस जर असेल तर अँग्युलर सोल पार्टिकल्स म्हणजे काय रे, जसं सँडलला एक बॅक साईडला सोल तिथे अवेलेबल असतो, एक अँग्युलर जो काही पार्ट तिथे अवेलेबल असतो दॅट इज कॉल्ड ॲज दी सोल पार्टिकल्स. ओके, त्या शेपचा पार्टिकल जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज दी सोल पार्टिकल. मग अँग्युलर सोल पार्टिकल तिथे तयार होऊ शकतो कशामुळे, जर आईस एजंट तिथे इन्व्हॉल्व असेल, ग्रॅव्हिटी जर तिथे इन्व्हॉल्व असेल तर अँग्युलर अँड नॉन स्पेरिकल पार्टिकल्स तिथे तयार होऊ शकतात. आलं का लक्षात मित्रांनो? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यावरती छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह तिथे फॉर्म होत असतात. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की कोणता एजंट इन्व्हॉल्व असेल तर पार्टिकलच्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय चेंजेस होत आहे. आलं लक्षात? नाव सी दी नेक्स्ट आहे सरफेस टेक्स्चर म्हणजे काय, की हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकलचा जो सरफेस आहे तो सरफेस रफ आहे, स्मूथ आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी टेक्स्चर ऑफ द पार्टिकल. ओके, मग आता लक्षात घ्या, जर वॉटरमुळे जर हा पार्टिकल तिथं जर ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याच्या टेक्स्चरमध्ये काय चेंजेस होणार आहे, दॅट पार्टिकल विल बिकम स्मूथ, शायनी अँड पॉलिश्ड सरफेस. आलं का लक्षात? त्याच ठिकाणी जर एअरमुळे जर पार्टिकल ट्रान्सपोर्ट जर होत असेल दॅट इम्पॅक्ट प्रोड्युसेस दी फ्रॉस्टेड सरफेस. कसा सरफेस तयार होत आहे, फ्रॉस्टेड सरफेस. नाउ व्हॉट इज सर दिस फ्रॉस्टेड सरफेस? मग इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस आईस फॉर्मेशन होतं तर आईस फॉर्मेशन झाल्यानंतर तो आईसचा जो काही टॉपचा जो काही सरफेस आहे किंवा त्याचं जे टेक्स्चर असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी फ्रॉस्टेड सरफेस. मग सर अशा प्रकारचं फ्रॉस्टेड सरफेस कशामध्ये तयार होत आहे, तर पार्टिकलच्या टेक्स्चरमध्ये तयार होत आहे. मग कधी तयार होणार आहे, तर ज्यावेळेस तिथं एअर हा काय असणार आहे, तिथं ट्रान्सपोर्टेशन एजंट असणार आहे. आलं का लक्षात? त्यानंतर बघा, जर आईस जर तिथं असेल तर आईसमुळे काय होत आहे, स्ट्रायरेटेड सरफेस तिथं तयार होत आहे. स्ट्रायरेटेड सरफेस म्हणजे काय, स्ट्रायरेटेड सरफेस लेट मी गिव्ह दी इझी वे. बघा लक्षात घ्या, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काही ट्रीज आहे तर ट्रीची बार्क जर तुम्ही जर बघितली, झाडाची साल जर तुम्ही जर बघितली तर तो जो एक रफ टेक्स्चर जो असतो दॅट इज कॉल्ड ॲज दी स्ट्रायरेटेड सरफेस. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रायरेटेड सरफेस. मग ज्यावेळेस ग्रॅव्हिटीमुळे पार्टिकलचं ट्रान्सपोर्टेशन होत आहे किंवा पार्टिकल ट्रॅव्हल होत आहे तर त्याच्या टेक्स्चरमध्ये काय कॅरेक्टरिस्टिकमध्ये चेंजेस होणार आहे, दॅट टेक्स्चर विल बिकम दी स्ट्रायरेटेड सरफेस. त्या टेक्स्चरचा सरफेस कसा बनणार आहे, स्ट्रायरेटेड सरफेस बनणार आहे. आलं का लक्षात? आणि ऑर्गॅनिझममुळे पार्टिकलमध्ये कोणत्याही प्रकारचे मेजर चेंजेस तिथं होणार नाही. आलं लक्षात? आणि त्यानंतर बघा, जो लास्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहे, सॉर्टिंग ऑफ दी पार्टिकल. सॉर्टिंग म्हणजे काय, की जे डिफरंट टाईपचे पार्टिकल्स ज्यावेळेस एक सॅम्पलमध्ये इन्व्हॉल्व असतात तर त्याचं साईजच्या नुसार आपण ज्यावेळेस सेपरेशन करत जातो, छोटे पार्टिकल एका साईडला, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे मोठे पार्टिकल, त्यानंतर बिगर साईज, आफ्टर दॅट बिगर साईज. तर अशा प्रकारची जी काही सॉर्टिंग आउट करत असतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज दी सॉर्टिंग ऑफ द पार्टिकल. ओके, मग आता इथं लक्षात घ्या, जर वॉटर जर आपला जर एजंट जर असेल तर देअर विल बी अ कन्सिडरेबल सॉर्टिंग. आणि ही गोष्ट तुम्ही ऑब्झर्व पण केली असेल,
ज्यावेळेस एक फ्लोईंग वॉटरमध्ये रिव्हरमध्ये ज्यावेळेस तिथं पार्टिकल्स फ्लो होत असतात, तुम्ही जर बघितलं ते जे बिगर पार्टिकल्स आहे ते लवकर सेटल आउट होणार, त्यापेक्षा स्मॉलर पार्टिकल नंतर सेटल होणार, त्यापेक्षा आणखी स्मॉलर पार्टिकल नंतर सेटल होणार. म्हणजे जे काही पार्टिकल आहे त्याचं काय होत आहे, सेपरेशन होत आहे, त्याचं एक काय होत आहे, अरेंजमेंट होत आहे, एक सॉर्टिंग आउट होत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज दी कन्सिडरेबल सॉर्टिंग. म्हणजेच तुम्ही जर वॉटर जर बघितलं तर वॉटरमुळे पार्टिकलची काय होणार आहे, कन्सिडरेबल सॉर्टिंग होणार आहे. त्याच ठिकाणी एअर जर असेल तर एअरमुळे पण काय होणार आहे, कन्सिडरेबल सॉर्टिंग होणार आहे. जर आईस जर असेल तर देयर विल बी व्हेरी लिटल सॉर्टिंग. आणि त्याच ठिकाणी ग्रॅव्हिटी जर असेल तर नो सॉर्टिंग. ग्रॅव्हिटीमुळे नो सॉर्टिंग का आहे रे, का आहे? येस राईट, कारण बघा ज्यावेळेस ग्रॅव्हिटीमुळे पार्टिकल्स एकमेकावरती कोलाइड जर होतील तर ते पार्टिकल जे आहे डिफरंट टाईपचे पार्टिकल किंवा डिफरंट साईजचे पार्टिकल ते अरेंज होतील का? बिगर साईजचे पार्टिकल एका साईडला आणि स्मॉलर साईजचे पार्टिकल एका साईडला अशा प्रकारे अरेंज होतील का? नाही. देयर विल बी अ रँडम अरेंजमेंट. आणि अशा प्रकारची रँडम अरेंजमेंट जर असेल तर त्याला आपण सॉर्टिंग ऑफ द पार्टिकल म्हणू का? नाही. सो दॅट्स वाय आय एम रिटन ओव्हर हिअर. ग्रॅव्हिटीमुळे तुम्ही जर बघितलं तर पार्टिकलची काय होत नाही, सॉर्टिंग होत नाही. दॅट इज नो सॉर्टिंग. ओके. आणि त्याच ठिकाणी ऑर्गॅनिझम जर असेल तर ऑर्गॅनिझममुळे काय होत आहे, लिमिटेड सॉर्टिंग तिथं होत आहे. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टेबल. मित्रांनो, हा जो काही टेबल आपण इथं कन्सिडर केलेला आहे की पार्टिकलच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक आहे, पार्टिकलच्या ह्या प्रॉपर्टीज आहे आणि ह्या पार्टिकलच्या कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टीजमध्ये ह्या डिफरंट एजंटमुळे काय चेंजेस होत आहे तर हे व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. यावरती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये स्मॉल ऑब्जेक्टिव्ह तिथं बघायला भेटू शकतात. आलं लक्षात? सो व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती फोकस करा. मग आता मित्रांनो, तुम्ही जर आपण सुरुवातीला जर बघितलं की जे काही फॉर्मेशन ऑफ द सॉईल होत आहे, जे काही सॉईलचं फॉर्मेशन होत आहे, आपण काय म्हटलं रे की इथं जे पार्टिकल डिसइंटिग्रेट झालेले आहे ते काय केले, ट्रान्सपोर्ट केल्यामुळे इथं जे काही डिफरंट एजंट इन्व्हॉल्व आहे त्यामुळे पार्टिकलच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये चेंजेस तयार झाल्या आणि अशा प्रकारचं डिपोजिशन झालं, अपहिवल झालं. पण मित्रांनो, आपण काय केलेलं आहे की हा ट्रान्सपोर्टिंग एजंट कोणता आहे, काय म्हणतोय मी की हा जो ट्रान्सपोर्ट करणारा एजंट आहे, विंड आहे, वॉटर आहे की आणखी कोणते एजंट आहे, ग्रॅव्हिटी आहे, आईस आहे, तर हा कोणता एजंट आहे त्या एजंटच्या अकॉर्डिंग आपण त्या सॉईलचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या सॉईलला वेगवेगळी नावं आपण तिथे दिलेली आहे. मग त्या सॉईलच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्या सॉईलचं ट्रान्सपोर्टेशन कोणता एजंट करत आहे, त्यानंतर ती रेसिड्युअल सॉईल आहे की ट्रान्सपोर्ट केलेली सॉईल आहे, या कॅरेक्टरिस्टिक किंवा ह्या पॅरामीटरच्या बेसिसवरती आपल्याकडं डिफरंट टाईपच्या सॉईल्स अवेलेबल आहे. आणि त्याची जी नेमिंग आहे ती नेमिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किंवा एक पर्टिक्युलर सॉईलची काय कॅरेक्टरिस्टिक आहे, काय ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेज आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. सो दॅट विल बी अवर नेक्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन. ते आपलं काय असणार आहे, नेक्स्ट डिस्कशन असणार आहे. बघा